आता ही दादरची थेट दृश्य आपण पाहतोय। सध्या ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अडवलं त्या ठिकाणी मनसेचे संदीप देशपांडे आल्याचं पाहायला मिळतंय। ही तिथली दृश्य आपण सध्या पाहतोय। ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी मोर्चा करण्यापासून अडवलेलं होतं त्या ठिकाणी संदीप देशपांडे मनसेचे पोहोचलेले आहेत। सध्या ही दृश्य आपण दादर मधली पाहतोय। दादरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे आणि त्या ठिकाणी मनसे पोहोचल्याचंही पाहायला मिळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, काय नेमकं तिथं बोलणं झालेलं आहे संदीप देशपांडे पोलिसांचं? पोलिसांकडून इथं जमलेल्या विद्यार्थ्यांना पांगवा सुरू करण्यात आलेला आहे। मनसेच्या वतीनं एक सह्यांची मोहीम शिवाजी पार्कमध्ये राबवली जाते आहे। दिल्लीतील जे आंदोलन सुरू आहे त्याच्या पाठिंब्यासाठी सह्यांची मोहीम महाराष्ट्र मनसेच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे आणि या सह्यांच्या मोहिमेच्या वेळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। एक मोठा ग्रुप घोषणाबाजी करत हा शिवाजी पार्कमध्ये आला आणि त्याचवेळी सर्व पोलीस दल देखील या परिसरामध्ये तैनात होतो आणि त्यामुळं या पोलिसांनी या सर्व विद्यार्थ्यांना होण्याचा प्रयत्न केला आणि याचवेळी मनसेचे संदीप देशपांडे यांच्यामध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली। निश्चित कृष्णात, आता तिथे काय घडतंय? कारण आता विद्यार्थ्यांना तुम्ही पांगवण्यात आल्याचंही पाहायला मिळतं। भाजपला खुल्ली सुटली आहे का इथे? पण पोलिसांनी संवाद झाला तरी पोलिसांनी ऐकण्याची जबाबदारी घेतली नाही। काय सांगायला बद्दल? मी पोलिसांना सांगितलं येते शांतपणे, याला तिथे जाऊन धर, त्याला तिथे जाऊन धर, हे पोलिसांनी करायची गरज नव्हती ना। लोक शांतपणे सह्या करत होती। तिकडे जाऊन एकाला पकड, तिकडे जाऊन एकाला पकड, काय गरज होती? तुम्ही बघू शकता विरोध जो आहे तो संदीप देशपांडे जे आहेत ते नाराज बघायला मिळत आपण सध्याची ही दृश्य स्क्रीनवर पाहतोय। आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती, त्यामुळेच पोलिसांनी या विद्यार्थ्यांना अडवल्याचं कळत आहे। मात्र यावरच आता संदीप देशपांडेंनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारलेले आहेत। आपले प्रतिनिधी कृष्णात आपल्या सोबत आहेत। कृष्णात, काय सध्या तिथं घडतंय? ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्वाची। एकीकडे पोलिसांनी आधी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यापासून अडवलं आणि त्यानंतर संदीप देशपांडे तिथं पोहोचले आणि मग त्यांनी पोलिसांशी चर्चा केली। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। जमावबंदीमुळे पोलिसांनी आंदोलनाला नकार दिला, मनसे मात्र इथं आक्रमक झालेली आहे। संदीप देशपांडे तिथं पोहोचलेले आहेत, त्यांनी पोलिसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र जमावबंदीचे आदेश असल्याकारणानं आम्ही ही आंदोलनाला मनाई केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। दादरमध्ये विद्यार्थ्यांना पोलिसांनी अडवलेलं होतं। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी विद्यार्थ्यांना अडवलेलं आहे। सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे आज दादरमध्ये सुद्धा हे आंदोलन होत होतं, काल सुद्धा झालेलं होतं। मात्र आता शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी आंदोलकांना अडवलेलं आहे, त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। आणि यावेळी संदीप देशपांडे मनसेचे तिथं दाखल झालेले आहेत, त्यांनी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र जमावबंदीचे आदेश असल्याकारणानं परवानगी देऊ शकत नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सध्या सह्यांची मोहीम इथं विद्यार्थ्यांनी आखल्याचं पाहायला मिळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, त्यासाठीच पोलिसांनी या आंदोलनाला मनाई केलेली आहे। मात्र मनसे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय।